हाय हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. तर मी तुम्हाला आज एक असं मंदिर दाखवणार आहे आमच्या इथलं, जेथे चिंदी बांधून मनोकामना पूर्ण होते. हे मंदिर माझ्या घरापासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. मॉर्निंग वॉकसाठी तिथे बरेचसे लोक येत असतात, मी पण तिथेच जाते. मंदिरात जाताना दोन्ही साईडला प्रशस्त असं झाडं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये बेलाचं, नारळाचं, जांभळाचं, आंब्याचं असे झाडं लावलेले आहेत. खूप सुंदर गार्डन आहेत. फुलांचेही खूप छान झाडं आहेत. मंदिराचा सभामंडप तुम्ही बघू शकता, किती प्रशस्त, स्वच्छ आणि सुंदर आहे. या सभामंडपात खूप गारवा जाणवतो. बाहेर कितीही ऊन असलं तरी इथे खूप छान गार वाटतं. सभामंडपातच गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूला आहे नंदी, कासव आणि शंकराची पिंड. त्यानंतर देवीचं वाहन सिंह, याची पितळाची अशी खूप मोठी प्रतिकृती आहे. आणि देवीची मूर्ती तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे. मंदिराच्या एका बाजूला छोटासा धबधबा बनवला आहे. त्यामध्ये कासव आहे, मासे आहेत, माऊल्यांचं छोटंसं असं मंदिर पण आहे. आणि या चिंदी बांधून नवस पूर्ण होतो. बघू शकता किती चिंध्या बांधलेल्या आहेत इथे. या मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूला खूप सारे मोर आहेत आणि हे मोर खूप माणसाळलेले आहेत. तुम्ही बघू शकतात माझ्या किती जवळ मोर आहेत. तुम्ही कधी या मंदिरात येऊन गेला आहेत का, मला नक्की कमेंट करून सांगा. हे मंदिर आहे ओझर येथले, नाशिक चांदवड हायवेपासून हे मंदिर 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आतमध्ये. आणि मोर बघण्यासाठी इथे आजूबाजूचे ओझर गावातील लोक नेहमीच येत असतात. लहान मुले तर खूपच येतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.